दोन्ही याच्यात पेढेच आहेत. बर्फी नाही आणली तुम्ही? नुसतं आपलं बोलायचं मुलगी हवी आहे आणि आणताना दोन्ही बॉक्सेस मध्ये पेढे. अरे बापर, घाई गडबडीत बर्फीचा बॉक्स विसरलं वाटतं म्या. असा कसा गोंधळ झाला माझ्याकडनं. अहो ठीक आहे, राहू दे. राहून गेला असेल गडबडीत. आणि पेढा काय बर्फी काय दोन्ही गोडच असतं ना. बघितलं, सुनबाई अशी हवी आणि बायको म्हणून सुंदरची बाजू कुठल्या बी परिस्थितीत सावरणारी. आई, अक्षराचं म्हणणं बरोबर आहे, पण माझ्याकडनं चूक झाली की नाही? हा, हे बघ, मी आहे की नाही 0 मिनिटात जातो आणि बर्फीचा बॉक्स घेऊन येतो. हा, आलोच. अगं आधी पेढा की बर्फी? शेरूचं काय. हा शौर्याला सांगायचंय त्यानं आईसाठी म्हणजे अक्षरासाठी मसाले दूध बनवलंय, ते मी स्वतःच्या हातानं. ते त्याला आईला द्यायचे, बरोबर? चला आणते मी. तूच का रघु? हा, ते कामिनीने सांगितलेली वस्तू दे. वस्तू? अरे काढा आणलायस ना द्याला. हा, तर असं क्लिअर सांगा ना मग. काय साहेब, जोखमीचं काम आहे. खात्री पटल्याशिवाय वस्तू कोणाजवळ बी देता येत नाही. तुम्ही कामिनी मॅडमचं नाव घेतलं आणि काड्याचं बी नाव घेतलं, तेव्हाच कळलं तुम्ही आमच्या गुटातले आहे ते. अरे दे की पटकन. हा घ्या. सावकाश. अरे काय असं हातात नाचवत घेऊन जाऊ? पिशवी दे की. पिशवीत कामाच्या वस्तू आहेत माझ्या, सांभाळून द्या. हो भलाच आहे. हा, हे पॉवरफुल आहे ना औषध? का तुझ्या बोलवचन सारखं असंच? ओ साहेब, एक काम करा ना, तुम्ही पिऊन बघता का? नाही म्हणजे तुमच्या पोटामध्ये जर एखादं बाळ असेल ना, तर ते बी गारद होऊन जाईल. आकल्याचा कांदा नसलाय का तुझा? काय बोलतोस? हो, म्हणजे उदाहरण दिलं मी. मला काय म्हणायचंय, पण तसं कोणी तुम्हाला बघितलं की असंच म्हणेल. लय बोल नकोस, कळलं का? निघ. अरे मामा, अरे तू इथं काय करायलायस? हा, अरे काय नाही ते हे अरे डबा कसलाय आणि हे कोण आहेत? ते ही कामिनी. अरे कामिनी तिने लावलंय मला कामाला. म्हटली मला आत्ताच्या आत्ता सीताफळाची बासुंदी खायची. आता पुरीची डोळे म्हटल्यावर पुरवावंच लागणार.